अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आम्ही जिंकलो रे अशी घोषणा केलेली आहे. सध्या तरी त्यांच्याकडे दुसरा कोणता पर्याय दिसत नाहीये. काही काळापूर्वी त्यांनी इराणच्या दिशेने नौदलाचा ताफा रवाना केला. अब्राहम लिंकन हे अमेरिकेचं सगळ्यात मोठं विमानवाहू जहाज रवाना केलं आणि तेव्हा इराणकडून इतकी कडवी झुंज मिळेल अशी त्यांनी अपेक्षा केलेली नव्हती. इराणला अमेरिकेला लोळवता आलं नाही. त्यांना जे काही करायचं होतं ते करता आलं नाही. परंतु अमेरिकेचे जे मित्रदेश आखातामध्ये आहेत त्यांच्या आकाशामध्ये मात्र इराणच्या ड्रोनचा गडगडाट होताना दिसतोय आणि त्यामुळे अमेरिकेचा पुरता अपेक्षाभंग झालेला आहे. इराणमध्ये व्हिएतनामची पुनरावृत्ती होताना दिसते आणि त्यामुळे जर इराणच्या युद्धातून काढता पाय घ्यायचा असेल तर अमेरिकेला आम्ही जिंकलो अशी घोषणा करण्याच्या वाचून दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. व्हाईट हाऊसमध्ये काल एक शपथविधी सोहळा पार पडला आणि या सोहळ्याच्या दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं भाषण झालं. या भाषणाच्या दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी जनतेला ती बातमी दिली जी बातमी ऐकायला अमेरिकी जनतेचे कान अत्यंत आतुर होते.